हॅलो मित्रांनो, घेऊन आलोय आणखी एक सरप्राइझिंग फॅक्ट. अपेंडिक्स हा शब्द तर सगळ्यांनी ऐकला असेल. मराठीमध्ये त्याला आंत्रपुच्छ असं म्हणतात. जाऊ दे, तो खूप डिफिकल्ट शब्द आहे, परंतु अपेंडिक्स सगळ्यांनी ऐकलं असेल. एखाद्या ग्रामीण माणसाला विचारलं अपेंडिक्स काय, तर तो म्हणतो पोटात असणारा किडा आहे, परंतु तो किडा वगैरे काही नाही. अपेंडिक्स काय, आपला जो मोठा आतडा आहे, ज्याला आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणतो, त्याचा एक वाढलेला तो भाग आहे, त्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का, कदाचित जर आज आपल्यात अपेंडिक्स काम करत असतं, आपल्या कोणालाच नोकरी करायची गरज पडली नसती. तुम्हाला कसं, त्याचं कारण आहे. अपेंडिक्स जो आहे हा, आपण बघा, गायी बघा, गुरं बघा, हे वनस्पतींना खातात. वनस्पतीमधून त्यांना काय मिळतं? सेल्युलोज मिळतं. एक साखर आहे, शुगर आहे. पण ते पचवू शकतात, आपण नाही पचवू शकत. का नाही पचवू शकत? आपल्यामध्ये अपेंडिक्स काम नाही करत, त्यांच्यामध्ये अपेंडिक्स काम करतं. मग अपेंडिक्स जो आहे हा सेल्युलेज नावाचा एक एन्झाईम बनवत होता, आणि हे सेल्युलेज त्या सेल्युलोजच्या डायजेशन मध्ये, पचनामध्ये मदत करत होतं. आणि त्यामुळे मानव देखील पूर्वीच्या काळी, काही वर्षापूर्वी, खूप साऱ्या वर्षांपूर्वी, यासारख्या मटेरियलला पचवू शकत होता. मग आता तुम्ही म्हणाल, मग सर आपण भाजी खातो, भाजी खाल्ल्यानंतर ही गोष्ट पचणार नाही का आपल्याला? पचणार, पण सेल्युलोज नाही पचणार. कारण आपला अपेंडिक्स सेल्युलोज बनवूच शकत नाही. सेल्युलोज बनवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला सेल्युलोज पचत नाही. मग तुम्ही म्हणाल या सेल्युलोजचं काय होतं? या सेल्युलोजमुळं आपलं पचन प्रक्रिया, एक आपल्या बॉडीमध्ये पेरिस्टाल्सिस नावाचा एक प्रकार चालतो, ज्याच्यामध्ये आपली जी अन्ननलिका आहे तिचं असं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं, त्याच्यामुळे अन्न हळूहळू पुढे जातं. तर या प्रक्रियेमुळं आपलं डायजेशन चांगलं होतं, पचन चांगलं होतं. तुम्ही बघितलं असेल का, भरपूर वेळेस असं होतं की एखादं लहान बाळ असेल आणि त्याला टॉयलेटला प्रॉब्लेम येत असेल, तर भरपूर वेळा डॉक्टर सांगतात की फायबरयुक्त पदार्थ खा. फायबरयुक्त म्हणजे काय? भाज्या खा, व्हेजिटेबल्स खा. याच्यातून आपल्याला काय भेटेल? याच्यातून आपल्याला भेटेल सेल्युलोज. डायजेस्ट होणार आहे का? नाही, पण त्याला रफेज असं म्हणतात. आणि त्याच्यामुळं काय होतं का, आपलं पचन प्रक्रिया चांगली होते. ठीक आहे, म्हणून भाज्या खाल्ल्या पाहिजे, व्हेजिटेबल्स खाल्ल्या पाहिजे.